नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज बघायचं आहे आपल्याला, तर हा आहे लग्नाचा ब्लाऊज आलेला आहे शिवायला. तर हा सेम कलर आहे. तर सेम जर कलर असेल, कॉन्ट्रास्ट जर कलर नसेल, तर कशा पद्धतीने डिझाईन बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी सांगणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये ही आपली डिझाईन तयार होते. तर ती कशा पद्धतीनं, तर चला करूया सुरुवात. तर हा मी गोलगळा जो आहे ना, हा तयार करून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती बघू शकता थोडंसं म्हणजे सिल्वर कलरमध्ये डिझाईन आहे. तर त्यासाठी मी सिल्वर कलरची अशी लेस घेतलेली आहे आणि त्याच्यापासून आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर मार्किंग अगोदर करून घेतलेलं आहे. आता लेस लावायला पण सुरुवात करूया. जसा आपल्याला आकार हवा आहे तसा आकार अगोदर चॉकनं आखून घ्या आणि मग डिझाईन तयार करायला सुरुवात करा. तर बघू शकता इथून आपण आता लेस लावायला चालू करणार आहोत. तर असे आपल्याला इथं आल्यानंतर एक थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे लेसचा. तर ह्या साईडला पण आपल्याला तशीच लेस लावून घ्यायची आहे. तर इथं पण आपल्याला अशी शिस्तीत अशी लेस लावून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला मी अशी लेस लावून घेतलेली आहे. जी काय आपली सुतं निघतात ती काढून घ्या. कारण बरेच वेळा काय होतं, हे काटा पदराचे जे ब्लाऊज असतात ना, त्याचे खूप अशी सुतं निघतात. ते वेळच्या वेळेला आपल्याला कट करावे लागतात. तर बघू शकता ही अशी आपली लेस लावून झालेली आहे. या साईडनं मी लावलेली आहे लेस, ह्या साईडनं मी अशी लेस लावलेली. लेस शक्यतो नाजूक वापरा, त्यामुळे डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि तुम्ही बघू शकता हे मी असं फूल छान तयार केलेलं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, इथे असं फूल मध्यभागी बरोबर लावून घ्यायचं आहे इथे. तर आता आपण त्याला टाके घालून घेऊयात एक दोन. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं 2-3 असे टाके घालून पॅक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो छोटा पॅच दिसत आहे ना, तुम्हाला बघू शकता एक छोटासा असा पॅच आहे, नाजूक पॅच मी लावणार आहे. कारण जास्त बटबटीत नको, कारण साडी ऑलरेडी खूप भरलेली आहे त्यांची, त्यामुळे ब्लाऊजला बटबटीत डिझाईन नको होती त्यांना. त्यामुळे मी अशी नाजूक असा छोटासा पॅच लावणार आहे याच्यावरती. एक 2-3 असे पूर्ण टाके घालून त्याला व्यवस्थित पॅक करून घ्या, म्हणजे जेणेकरून जरी धुतल्या गेला तरी सुद्धा तो पॅच निघू नये, एवढी आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे. तर बघू शकता हे असे मी व्यवस्थित टाके घालून घेतलेले आहेत साईडनं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागच्या साईडला अशी गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि नंतर व्यवस्थित इथून टीप आणि इथून टीप आपण मारून घेणार आहोत. हवं तर तुम्ही हाताने पण टाके साईडला घालू शकता किंवा मशीनवर पण स्टिच करू शकता. तर आता मी मशीनवरती टीप मारून घेणार आहे. तर आता आपण टीप मारून घेणार आहोत.
व्यवस्थित अशी पॅक होईल अशी व्यवस्थित टीप मारून घ्या. त्याच्यानंतर इथून कट मारून घ्या आणि ह्या साईडला पण अशी व्यवस्थित टीप मारून घ्या. तर बघू शकता कशी सिंपल पण खूप छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला दिसतच असेल, बघू शकता. आणि ह्या नाजूक पॅच जे लावल्यामुळं खूप छान असा लुक आलेला आहे त्याला. शक्यतो ह्या डिझाईनला नाजूकच पॅच लावा. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.